हाय फ्रेंड्स, मी मिनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज मला एका प्लेन आसनाची ऑर्डर आलेली होती. तर त्या आसनाची कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे. कटिंग आणि स्टिचिंग खूप सोपं आहे. तर बघा तुम्ही, आता इथं मी जे कॉटनचं अस्तर घेतलेलं आहे, तर आपल्याला आयताकृती बनवायचं आहे इथं. आणि त्याचं माप आहे 30/18-19 असं. तर मी त्याच्यापेक्षा थोडं 1-1 इंच जास्त घेऊन कट केलेलं आहे. मी 30/20चं कापड कट केलेलं आहे, जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्यानुसार. आता मी इथं डबल करून घेतलं, कारण 30 इंचाचं मला कट करायचं, तर मी डायरेक्ट 16-16 इंच टाकून घेतला आणि कट करून घेतलं. म्हणजे आपले 30-31 इंचाचे 2 पीस निघून जातात इथून. तर 16-16 इंचाला व्यवस्थित सरळ मार्किंग करून घेतलेली आहे. कापड तिरकस होऊ द्यायचं नाही, नाहीतर आपलं जे आसन आहे ते पण तिरकस होईल. आता अशी मी जे तिरकस होतं याच्याने काय झालं, ते तिरकस जो कापड होता तो पण निघून गेला आणि आपलं जे मापशीर कापड होतं ते आपल्याला इथं भेटून गेलेलं आहे. आता हे डबल फोल्ड होतं, त्याच्यामुळे इथं 2 पीस निघालेले आहेत. तर मग मी आता मधून कट करते, म्हणजे दोन्ही कापड वेगवेगळे होतील. आता याला चॉकने मार्किंग करून घ्यायचं आहे उलट बाजूला, जेणेकरून शिवताना आपल्याला समजेल की उलट बाजू कोणती आणि सुलट बाजू कोणती. आता हे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे सॅटिनचं. तुम्ही कॉटनचंही घेऊ शकतात, प्युअर कॉटन जे आहे ते पण घेऊ शकतात तुम्ही. तर इथं सॅटिनचं फॅब्रिक आहे. याला आता सिंपल आणि सोबर याला मापायची गरज नाही. याला फक्त आपण जे अस्तर कट केलेलं आहे ते जसल्या तसं ठेवायचं ॲज इट इज. फक्त त्याच्या कॉटनच्या अस्तरपेक्षा अर्धा इंचाने चारी बाजूंनी वाढवून मग आपल्याला हे कापड कट करायचं आहे. कारण शिवताना थोडंसं इकडे तिकडे होतं कापड, म्हणून थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं आहे, जेणेकरून कमी पडणार नाही कुठे. आता बघू शकतात इथं दोघं पीस आपले तयार झाले कटिंग करून. तर चला मग आता कसे शिवायचे मी ते तुम्हाला दाखवते. आता दोघांच्या सुलट बाजू आपल्याला मधल्या दिशेला ठेवायच्या आहेत, अस्तरची पण आणि मेन फॅब्रिकची पण. तर दोघं मध्ये ठेवून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. हे अतिशय सोपं आहे मैत्रिणींनो. याआधी पण तुम्ही ही मेथड बघितलेलीच आहे. जर तुम्हाला याच्यात लहान तयार करायचं असेल तर तुम्ही लहान तयार करू शकतात. मग चौकोन जर घेतला तर आपल्याला चारी बाजू समान ठेवाव्या लागतील. आयताकृती जर घ्यायचं असेल तर आपल्याला दोन बाजूंची एक साईज आणि दुसऱ्या 2 बाजूंची एक साईज असं आपल्याला घ्यावं लागेल. तर बघू शकता अशा पद्धतीने मी यांना चारी बाजूंना स्टिच टाकून घेतली आहे. फक्त एका बाजूला मी थोडं 2 इंच गॅप ठेवणार आहे, कारण मला हे सरळ पण करायचं आहे कापड, त्याच्यामुळे. तर आता इथं एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी कैचीच्या साह्याने कट करून घेणार आहे आणि छोटे छोटे कट देऊन घेणार आहे चारी बाजूंना. आणि जे 4 कॉर्नर आहेत ते कॉर्नर पण कट करणार आहे, जेणेकरून आपण ज्या वेळेला सरळ करू त्यावेळेला फिनिशिंग सकट जे कॉर्नर आहेत ते आपल्याला व्यवस्थित दिसतील. बघा मैत्रिणींनो, कुठलंही काम जर तुम्ही हळूवारपणे आणि फिनिशिंगने जर केलं ना, तर ती वस्तू खूप अट्रॅक्टिव्ह दिसते. म्हणून कुठलंही काम करताना थोडंसं हळूवार करा आणि व्यवस्थित लक्षपूर्वक करा, म्हणजे ती वस्तू निश्चितच तुमची खूप छान पद्धतीने तयार होईल. व्यवस्थित आता हाताच्या साह्याने दोन्ही कापड सेट करून घ्यायचे आहेत, कारण आपले दोन्ही कापड वेगळे आहेत, एक सॅटिन आणि एक कॉटन. तर दोघांचा ताळमेळ बसत नाही. सॅटिनचं कापड थोडंसं फुगीर होतं, त्याच्यामुळे हाताने व्यवस्थित सेट करायचं. आता सेट करून झाल्यानंतर मला इथं लेस लावायची आहे. आता पहिली लेस मी लावून पाहिली तर तिथं मला थोडी बारीक वाटली, कारण माझं जे आसन आहे आसनाची साईज ही मोठी आहे म्हणून. तर मग मी इथं थोडीशी जी ब्रॉड लेस होती 2 इंचाची ती मी इथं लावून घेते. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने लावते आहे. फक्त जे कॉर्नर आहेत कॉर्नरला व्यवस्थित लेस सेट करायची आहे, जेणेकरून फिनिशिंग सकट आपली लेस लागून जाईल. व्हिडिओ जर आवडत असेल मैत्रिणींनो तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. सो बघा इथं चारी बाजूंना माझी लेस लावून झालेली आहे. आता मी इथे परत अजून चांगली फिनिशिंग येण्यासाठी याला जी आपली ट्रायंगल लेस आहे, समोसा लेस आहे, ती मी इथं अटॅच करणार आहे. आता इथं शिलाई आतल्या बाजूला शिलाई न टाकता मी डायरेक्ट ती लेस अटॅच करते, म्हणजे आपल्याला डबल शिलाई द्यायचं काम राहणार नाही तिथे. बघू शकता तुम्ही व्यवस्थित सेट करून मग लावायची आहे आपल्याला. खूप छान दिसतात मैत्रिणींनो, ही ट्रायंगलची लेस आहे ना, खूप सुंदर दिसते. त्याच्यामुळे मी प्रत्येक प्रोजेक्ट नसला तरी आपण कमळ आसन आणि हे जे प्लेन आसन आहे ना, देवघरात वगैरे टाकायचे, तसे टेबलवर टाकायचे, त्यांना नक्की यूज करा. खूप सुंदर दिसते, याच्याने फिनिशिंग पण छान येते आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसतं आपलं जे प्रोजेक्ट आपण बनवतो ते.
तुम्ही पण नक्कीच तयार करा मैत्रिणींनो आणि मला कमेंट करा तुम्ही तयार केलं तर तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला जमलं का किंवा काय अडचणी आल्या. तुम्हाला जर वाटते मैत्रिणींनो की अजून तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ बघायचे आहेत किंवा कशा संदर्भात तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी प्रयत्न करेल तसे व्हिडिओ बनवण्याचा. आता कसं आहे आपल्याकडे सणवार चालू झालेले आहेत त्याच्यामुळे प्रत्येक सणाला आपल्याला काही ना काही डेकोरेटिव्हच्या वस्तू लागत असतात. म्हणून मग आता सध्या आपलं कमळ आसन, प्लेन आसन या गोष्टी जरा जास्त चालू आहेत. कळस आसन, समई आसन, वेगवेगळे आसन जे आहेत ते सध्या आता खूप चालू आहेत. त्याच्यामुळे मग आता सध्या याच्या ऑर्डर आहेत म्हणून मग मी याचे व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवते. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही व्हिडिओ पाहिजे असतील तर मला सांगा. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.